नमस्कार मित्रांनो, सी एस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे आजचा लीड कोड क्वेश्चन, जो की आहे कॉम्प्लिमेंट ऑफ बेस 10 इंटीजर. हा एक इझी क्वेश्चन आहे, 5 मिनिटाच्या आत होऊन जाईल. तर क्वेश्चन आपण पहिले समजून घेऊ. द कॉम्प्लिमेंट ऑफ अन इंटीजर यू गेट व्हेन फ्लिप ऑल 0s to 1 and 1 to 0. आता एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे की 5ला बायनरी नंबर सिस्टममध्ये 101 असं लिहितात आणि त्याचा बायनरी कॉम्प्लिमेंट आहे 010. म्हणजे इथं जिथं 1 आहे तिथं 0 केला, जिथं 0 तिथं 1 केला, 010. आणि ह्याची व्हॅल्यू डेसिमलमध्ये 2 येते. तर आपल्याला 2, जर 5 इनपुट दिलं असेल तर 2 रिटर्न करायचं आहे. ठीक आहे, आपण आता प्रॉब्लेम समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे की आपल्याला दिलेल्या नंबरचं कॉम्प्लिमेंट करायचं आहे. तर आपल्याला हा जो इनपुट नंबर दिलेला आहे 5, त्याचं बायनरी रिप्रेझेंटेशन असं होतं 101. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की आपण आता दिलेला प्रॉब्लेम समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बेस 10 इंटीजर दिलेला आहे, म्हणजे डेसिबल नंबर सिस्टममध्ये एक इनपुट इंटीजर दिलेला असेल, जो की आपल्याला इथे इंटीजर n आहे. त्याचं बायनरी रिप्रेझेंटेशन आपण जेव्हा करतो तेव्हा जे पण काही येईल, 5चं इथे 101 येतं. तर त्याचं कॉम्प्लिमेंट करायचं आपल्याला. काय कॉम्प्लिमेंट म्हणजे काय की 1 असेल तर त्याचं 0 होईल, जर 0 असेल तर त्याचं 1 होईल, आणि परत 1 असेल तर त्याचं, म्हणजे बायनरी नंबरमध्ये तर 1 आणि 0 असे दोनच असतात. जर 1 असेल तर 0, 0 असेल तर 1 फ्लिप करायचं. म्हणजे एक सिम्पल प्रॉब्लेम आहे. आपण लेट्स से अजून एक एक्झाम्पल घेऊ. लेट्स से 10 आहे. ठीक आहे, 10चं बायनरी रिप्रेझेंटेशन काय होतं 1010. तर त्याचं काय होईल 0101, जे की 1 अधिक 5, म्हणजे 10 असेल तर आपल्याला 5 रिटर्न करायचं आहे. तर इनपुटमध्ये आपल्याला या ठिकाणी त्यांनी 5 दिलेला आहे. ठीक आहे, त्याचं बायनरी रिप्रेझेंटेशन कसं होतं 101. तर ह्याला जर फ्लिप केलं तर काय होईल 010. ठीक आहे, इनपुट 5 दिला आहे, हा नंबर काय होतो डेसिमलमध्ये 2. तर आपल्याला रिटर्न 2 करायचं आहे. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. लेट्स से 1010, जे की 8 आणि 2 10. हा जर आपल्याला 10 जर इनपुट दिला असेल तर त्याचं काय होईल 1चा 0 होईल, 0चं 1, 0 1. हा काय होतो 5. म्हणजे जर आपल्याला 10 इनपुटमध्ये असेल तर आउटपुट काय द्यायचं आहे 5. का? कारण ते बायनरी नंबर्स आपण फ्लिप केले तसे. ठीक आहे, आता एक छोटासा अप्रोच मी इथं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. आपण काय करणार आहे, लेट्स आपण दिलेल्या एक्झाम्पलनुसारच घेऊ 101. आपण काय करूया की जो लिस्ट सिग्निफिकंट बिट आहे तो चेक करू काय आहे. लेट्स हा 1 आहे. मग आपण काय करूया, जो आपल्याला रिझल्टेड नंबर असणार आहे त्याच्यामध्ये हा 0 असणार आहे. जर हा 1 असेल आपण एकच स्थानापासून सुरू करूया. म्हणजे बायनरी नंबर सिस्टममध्ये 1, 1, 2, 4, 6 असे चालतात. तर जर हा 1 असेल तर आपल्याला काहीच ॲड नाही करायचं. जर 0 असेल तर तो नंबर आपल्याला रिझल्टमध्ये ॲड करायचा आहे. ठीक आहे, आपण एक रिझल्ट व्हेरिएबल घेऊ. ठीक आहे, 0ने आपण त्याला इनिशियलाइज करू. ठीक आहे, आपण एक फॉर लूप लावू 1 ने. ठीक आहे, 1 आहे तर आपल्या रिझल्टमध्ये काहीच ॲड नाही करायचा. सध्या आपण इथं ठेवूया. ठीक आहे, आपला पॉईंटर इथं 1 आहे म्हणून आपण काहीच नाही केलं. याला इकडं मूव्ह करा. आता 2. ठीक आहे, आता 0 आहे ना तर 2 रिझल्टमध्ये ॲड करायचा. ठीक आहे, +2. परत आपण इकडे जाऊया नेक्स्ट याला. आता इथं 1 आहे ना तर काहीच नाही करायचं. हे झालं आपला आन्सर. 5 साठी काय आपल्याला 2 आउटपुट करायचं. लेट्स आपण पुढचा नंबर घेऊ 10. त्याचं बायनरी काय होतं 1010. ठीक आहे, तर इथं 0 आहे आणि आपला करंटली आपण फॉर लूप इथं ठेवूया. इथं 0 आहे तर आपल्याला हा नंबर ॲड करायचा आहे. ठीक आहे, आपण रिझल्ट परत इथं ह्याच्यासाठी इनिशियलाइज करू 0 ने. तर +1. ठीक आहे, हा झाला. आता आपण इकडे जाऊया. इथं 1 आहे, त्याला इकडं मूव्ह करूया. 1 आहे म्हणून काहीच नाही करायचं. परत इकडे मूव्ह करूया. 0 गेला आणि याला पण इकडे मूव्ह करूया. आता काय 4. इथं 0 आहे ना म्हणजे +4. परत आपण इकडे गेलो. इथं 1 आहे, आपल्याला काहीच ॲड नाही करायचं. मला इकडं मूव्ह करूया. तर इथं पण 8 पाहिजे होता. ठीक आहे, इथं मूव्ह करूया. तर काय करायचं आहे आपल्याला, प्रत्येक स्टेपला आपल्याला नेक्स्ट नंबर डबल करत जायचा आहे.
आणि जर तिथं 0 असेल तर तो नंबर आपल्याला ॲड करायचा, इतकं सिम्पल आहे. ठीक आहे. तर ह्याचाच आपण कोड करायचा प्रयत्न करू. आपण आता ह्याच्यासाठी एक ट्रिक वापरणार आहे नंबर डबल करण्यासाठी. तर C++ किंवा कुठल्या लाईक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काय असतं ना, आपण 1ने इनिशियलाइज करू आणि ह्याला जर आपण लेफ्ट शिफ्ट केलं तर तो नंबर डबल होतो. लेट से 1 आहे, याला आपण लेफ्ट शिफ्ट केलं तर काय होईल, 1 0 होईल. हा काय झाला 2. ह्याला अजून परत लेफ्ट शिफ्ट केला आपण 1 0 0. हा काय झाला 4. याला परत लेफ्ट शिफ्ट केलं 1 0 0 0 0. हा काय झाला 8. तर लेफ्ट शिफ्ट केल्याने आपण काय होतं, 2चे पॉवर वाढत जाते. ठीक आहे. आणि आपल्याला काय एकच स्थान असं आपण HSC वरीड आहे ना, तर आपल्याला जो एन इंटिजर दिला आहे एन अँड 1 केलं तर आपल्याला हा भेटेल काय, सगळ्यात लिस्ट सिग्निफिकंट बिट काय तो आपल्याला मिळेल. म्हणून एन आणि एन अँड 1 आपण करू आणि एनला आपण राईट शिफ्ट करू एक पोझिशनने. मग काय होईल, हा चालला जाईल, मग 1 0 राहील. त्यांनी काय होईल, राईट शिफ्ट केल्याने नंबरला आपण 2ने भागाकार करतो. ठीक आहे. आता आपण कोड करायचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा एक बेसिक कंडिशन याच्यासाठी अशी की जर तो आपल्याला नंबर 0 असेल तर आपल्याला 1 रिटर्न करायचा आहे. सगळ्यात बेसिक 0 असेल तर 1 रिटर्न करायचा आहे. नंतर आपण काय करूया, इंट रिझल्ट जो की आपण घेतला होता, आपण त्याला कशाने इनिशियलाइज करूया, 0ने. ठीक आहे. नंतर आपण जी पॉवर वाढवत जातो म्हणजे डबल करत जातो नंबर, तो नंबर घेऊया. आपण त्याला पॉवर नाव देऊ, इक्वल्स टू 1. त्याला आपण 1ने इनिशियलाइज केलं होतं. जोपर्यंत एन मध्ये व्हॅल्यू आहे तोपर्यंत काय करायचं, आपण करंट बिट चेक करूया. कोणता, जो लिस्ट सिग्निफिकंट बिट आहे तो आपण कशाने चेक करणार होतो, एन अँड 1. एन अँड 1 आपल्याला काय देईल की करंट बिट काय 0 1 1 आहे, म्हणजे लिस्ट सिग्निफिकंट बिट. जर तो जर 0 असेल तरच आपल्याला पॉवर रिझल्ट मध्ये ऍड करायची. ठीक. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, पॉवरला डबल करायची. म्हणजे लेफ्ट शिफ्ट केलं एक पोझिशनने आणि एनला आपल्याला 2ने भागायचं, म्हणजे एक पोझिशनने आपण त्याला राईट शिफ्ट केलं. ठीक. आणि जे पण आपल्याला काही रिझल्ट भेटेल त्याला आपण रिटर्न करून द्यायचं. ठीक. ॲक्सेप्टेड. ह्याचा आपण आता कोरिलेशन लावायचा प्रयत्न करूया. आपण इथं एन जर 0 असेल तर 1 ही बेसिक कंडिशन लागेल आपल्याला, कारण इथं आपण एनला चेक करतोय. जर हा 0 असेल तर ह्या वाईल लूपमध्ये जाणारच नाही. आपण रिझल्टला 0ने स्टार्ट केलं जसं की इथं केलं होतं. त्यानंतर पॉवर 1ने सुरू केली, ही 1ने पॉवर सुरू होत होते. आता आपण प्रत्येक नेक्स्ट पोझिशनला पॉवर डबल करत जात होतो. ते डबल करण्यासाठी आपण वाईल लूपमध्ये पॉवरला 1ने लेफ्ट शिफ्ट केलं, जसं की इथं केलं होतं आपण 1 आणि लेफ्ट शिफ्ट केलं तर हा नंबर काय होतो 2 4 8 16 असा वाढत जातो. ठीक आहे. आणि आपण एनला भागण्यासाठी आपण करंट बीट चेक केलं ना, लिस्ट सिग्निफिकंट बीट, तर मग ते बीट यूज झालं. आता नेक्स्ट बीट त्याचं चेक करण्यासाठी राईट शिफ्ट करायचं, म्हणजे आपण त्याला 2ने डिवाइड करू. इथे आपण 2ने एक पोझिशनने जर आपण राईट शिफ्ट केलं तर तो नंबरला आपण 2ने डिवाइड करतो. त्यासाठी हे यूज केलं. ह्याच्यासाठी तुम्हाला ऑर काय असेल, जर समजा n इक्वल्स टू n/2. आणि ह्यालाच ऑर काय असेल, पॉवर इक्वल्स टू पॉवर इंटू 2. थँक्यू सो मच.
प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. मी जेवढे पण पॉसिबल होईल तेवढे लीड कोडचे क्वेश्चन्स मराठीमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल आणि बेसिक कॉन्सेप्ट्स जसं बीट ऑपरेटर्स, काय काय बेसिक बीट वाईज ऑपरेशन्स आपण करू शकतो, राईट शिफ्ट लेफ्ट शिफ्ट असे क्वेश्चन्स पण एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल. धन्यवाद. बाय बाय.